अंटार्क्टिका महासागराच्या निळाशार लाटांवरून प्रवास करणारं एक अलिशान क्रूझ जहाज, ज्यावर 200हून अधिक पर्यटक एका स्वप्नवत प्रवासाचा आनंद घेत होते, आज जगासाठी सर्वात मोठी भीती बनलं आहे. गेल्या 7 आठवड्यापासून हे जहाज समुद्राच्या मध्यभागी अडकलं असून त्याचे रूपांतर एका डेथ शिप मध्ये झालं आहे. ज्या जहाजांवर संगीताचे सूर आणि आनंदाचं वातावरण होतं, तिथे आता फक्त मृत्यूची शांतता आणि आजारी लोकांचा आक्रोश ऐकू येत आहे. या जहाजावर आतापर्यंत 3 प्रवाशांचा मृत्यू झाला असून परिस्थिती इतकी बिकट आहे की एका मृतदेहाची विल्हेवाट लावता न आल्याने तो जहाजावरच ठेवावा लागला आहे. या भयावह परिस्थितीला कारणीभूत ठरला आहे एक असा व्हायरस ज्याने विज्ञानासमोर आणि जागतिक सुरक्षतेसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. हा विषय नक्की काय आहे? अंटार्क्टिका महासागरात कोणतं जहाज अडकलं आहे? या जहाजावर कोणत्या व्हायरसचा उद्रेक झाला आहे? यामुळे लोकांचा मृत्यू का होतो? याचा धोका सगळ्या जगाला कसा निर्माण झालाय? सगळा विषय सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. हे क्रूझ जहाज अमेरिकेकडून युरोपच्या दिशेनं, विशेषतः स्पेनच्या बंदराकडे निघालं होतं. सुरुवातीचे काही आठवडे सर्व सुरळीत होतं. प्रवाशांनी अंटार्क्टिका महासागराच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. मात्र प्रवाशांच्या मध्यातच जहाजावरील काही प्रवाशांना ताप, प्रचंड थकवा आणि श्वसनास त्रास जाणवू लागला. सुरुवातीला हा सामान्य फ्लू असल्याचं मानलं गेलं, पण अवघ्या काही दिवसातच आजारी लोकांची संख्या झपाट्याने वाढू लागली. जहाजावरील वैद्यकीय पथकाने जेव्हा तपासणी केली तेव्हा त्यांना एका नवीन आणि घातक व्हायरसचा संसर्ग झाल्याचं आढळलं. या व्हायरसचा प्रसार इतका वेगवान होता की जहाजावरच क्वारंटाईनच्या सुविधा अपुऱ्या पडू लागल्या. जेव्हा या मृत्यूची बातमी जगासमोर आली तेव्हा स्पेनसह युरोपातील कोणत्याही देशाने या जहाजाला आपल्या बंदरात येण्यासाठी परवानगी नाकारली. या जहाजावर ज्या व्हायरसचा उद्रेक झाला आहे तो नोरो व्हायरस किंवा मारबर्ग व्हायरस सारखा अत्यंत संसर्गजनक असल्याचं प्राथमिक अहवालात सुचवण्यात आलं आहे. हा व्हायरस मानवी शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवर थेट हल्ला करतो आणि अवयव निकामी करण्यास सुरुवात करतो. विशेषतः क्रूझ जहाजांसारख्या बंदिस्त जागेंवर जिथे लोक एकमेकांच्या संपर्कात येतात आणि मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा असते, तिथे असा व्हायरस वाऱ्यासारखा पसरतो. या जहाजावर मृत्यू होण्याचं मुख्य कारण म्हणजे वेळेवर न मिळालेले उच्च दर्जाचे उपचार आणि जहाजावर मर्यादित असलेल्या औषधांचा साठा. जसे जसे रुग्ण वाढले तसा तसा औषधांचा साठा संपू लागला आणि जहाजावरील डॉक्टरही हतबल झाले. हे जहाज केवळ एका व्हायरसचं घर बनलेलं नाही, तर ते जगासाठी टाइम बॉम्ब ठरण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना आणि विविध देशांच्या सरकारांना भीती आहे की जर या जहाजाला बंदरावर उतरू दिलं तर हा व्हायरस जमिनीवर पसरेल आणि कोरोनापेक्षाही भयंकर महामारी ओढवेल. म्हणूनच मानवतावादी दृष्टिकोनातून हे चुकीचं असलं तरी सुरक्षेच्या कारणास्तव कोणत्याही देशानं या जहाजाला स्वीकारलेलं नाही. जहाजावर सध्या अन्नाचा तुटवडा आणि पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मृतदेह जहाजावरच असल्याने तिथे संसर्ग आणि दुर्गंधीचा धोका वाढला असून उर्वरित प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. अंटार्क्टिका महासागरात अडकलेलं हे जहाज आधुनिक मानवी प्रगती आणि निसर्गाच्या कोपाचं एक जिवंत उदाहरण आहे. एकीकडे आपण मंगळावर जाण्याच्या बाता मारतो, पण दुसरीकडे समुद्राच्या मध्यभागी अडकलेल्या 200 लोकांसाठी आपण काहीही करू शकत नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाने आता एकत्र येऊन या प्रवाशांना वाचवण्यासाठी आणि या व्हायरसला समुद्रातच रोखण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. जर वेळेत मदत पोचली नाही तर हे जहाज केवळ एक ऐतिहासिक शोकांतिका म्हणून स्मरणात राहील. हे प्रकरण आपल्याला जाणीव करून देतं की पृथ्वीवरील मानवी जीवन किती नाजूक आहे आणि सूक्ष्मजीव आजही जगाला गुडघ्यावर टेकण्याची ताकद ठेवतात.